नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता सावली ही भैरवीच्या घरून सरळ आता मेंदळ्यांच्या घरी येत असते. आणि आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो. चक्क आत्तापर्यंत आपण कुणाची सुद्धा फसवणूक केली नाही आणि आता तर आपण आता खुद्द आपल्या नवऱ्यालाच फसवतोय हे सावलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता मेंदळ्यांच्या घरी येताच आता सावली विठ्ठलासमोर येते. सावली म्हणते की कधीही कुणाला न फसवणारी मी आज चक्क माझ्या नवऱ्याला फसवती विठ्ठला. आणि त्याच वेळेस आता सावलीचा मोबाईल वाजतो. पटकन आता सावली आता मोबाईल घेते. जगन्नाथने आता सावलीला फोन केलेला असतो. जगन्नाथ म्हणतो की सावली बाळा, तुझ्या आवाजाला काय झालं ग? तर सावली म्हणते की माझंच मन मला खातंय जगन्नाथजी. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की काय झालं मला सांगशील का सावली? आणि त्यानंतर आता सावली म्हणते की आज मला सारंग सरांनी खूप मोठा दर्जा दिला आहे. जगन्नाथ म्हणतो ही तर खूप आनंदाची बातमी आहे सावली. सावली म्हणते की जगन्नाथजी, सारंग सर माझ्यासोबत ना खूप विक्षिप्त भावनेने वागतात आणि मी काय करते तर मी फक्त त्यांना फसवते. त्यांच्या बाजूने सगळं काही खरं आहे. आणि आता जगन्नाथ म्हणतो की एक मिनिट सावली, तू तुझ्याजवळ असलेलं सत्य लपवते म्हणजे मला काही समजलं नाही. तेव्हा आता सावली म्हणते की माझ्याजवळ असणारं माझ्या आवाजाचं सत्यच मी सारंग सरांपासून लपवते आणि या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय असे आता सावली बोलताच आता जगन्नाथ म्हणतो की मग सावली तू एक काम कर ना, तू सारंगला सांगूनच टाक ना, जो आवाज ताराचा आहे तो ताराचा नाही, तो आवाज तुझा आहे म्हणून. जगन्नाथ म्हणतो की किती सोपं आहे सावली. तेव्हा आता सावली म्हणते की एवढं सोपं नाही येते. सावली म्हणते की विठोबाच्या साक्षीने भैरवी माईला मी शब्द दिला होता. आणि आता लगेच सावली म्हणते की तेव्हा मी सारंग सरांना सत्य कसं सांगू. आणि दुसरीकडे मला ही देखील भीती वाटते की जर सारंग सरांना सत्य कळलं तर काय होईल. आणि आता लगेच सावली विचार करते की त्यांना असं नाही वाटणार का मी त्यांचा विश्वासघात करते म्हणून. आता जगन्नाथ म्हणतो की सावली तू खरंच वेडी आहेस, स्वतःचा सोडून तू जगाचा विचार करतेस. जगन्नाथ म्हणतो की सावली हा असा विचार तू किती दिवस करणार आहे, कधीतरी तू स्वतःचा विचार कर ना. जगन्नाथ म्हणतो की आजपर्यंत सावली तू सगळ्या गोष्टीमध्ये धीराने तोंड देत आली, मग आता असा धीर सोडून कसा चालेल. आणि जगन्नाथ म्हणतो की जर आज माझ्या लेकीने धीर सोडला नसता तर ती आज माझ्या जवळ असते. तेव्हा बाळा तू धीर सोडू नकोस. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी, जर हे सत्य सारंग समोर आलं तर तो हे सत्य देखील आनंदाने स्वीकारीन सावली, एवढी मी तुला खात्री देतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो हे बघ, मी सारंगला जेवढं ओळखतो ना त्यावरून सत्य तो आनंदाने स्वीकारीन. आणि मी तुला सावली एक गोष्ट सांगतो, सत्य किती जरी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला, कितीतरी अंधारात दडून ठेवण्याचा त्याला प्रयत्न केला तरी एक दिवस ते उजेडासारखं लख्ख समोर येतच. आणि आता जगन्नाथ म्हणतो की अजून उशीर व्हायला नको, एवढंच आपल्या हातात आहे, तेव्हा तू काळजी घे सावली. आणि इकडे आता अमृताला तिच्या बेडरूममध्ये अजूनच त्रास व्हायला लागलेला असतो. पटकन आता सावली ही अमृताच्या बेडरूममध्ये येते आणि लगेच आता सावली म्हणते की वहिनी तुम्ही काढा घेतला ना तेव्हा तुम्ही आराम करा. तर आता अमृता म्हणते की सकाळपासून अजूनच त्रास व्हायला लागलाय सावली. आणि लगेच आता अमृता म्हणते की यावेळेस ना मला खूप त्रास होतोय आणि काय होतंय तेच काही कळत नाही. सावली म्हणते की हे बघा अमृता वहिनी, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता धावत पळत अमृता तिथे येते आणि अमृताकडे बघत म्हणते की अमृता वहिनी काय झालंय, तुला अजूनही बरं वाटत नाहीये का? या अगोदर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुला असं पडून बघताना मी कधीच नाही बघितलं म्हणून मी बोलते. अमृता म्हणते तेच काही कळत नाही. तर ऐश्वर्या म्हणते नेमकं काय होतंय? अमृता म्हणते की तेच काही कळत नाही आहे, पण सकाळपासून ना कसं तरीच होतंय. आणि त्यानंतर आता अचानक अमृताला पुन्हा वॉमिटिंग होऊ लागते. तर पळतच अमृता आता वॉशरूममध्ये जाते. आणि आता अमृता वॉशरूममध्ये गेल्यानंतर इकडे ऐश्वर्याला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि ऐश्वर्या आता घट्ट डोळे झाकते आणि बाळाचा आवाज आता ऐश्वर्याच्या कानात घुमू लागतो. आणि ऐश्वर्याच्या समोर येतो तो हलणारा पाळणा. आणि अमृता नक्कीच प्रेग्नंट आहे की काय असा विचार आता ऐश्वर्याच्या मनात येतो. आणि तेवढ्यात आता उलटी करून आता अमृता पुन्हा तिच्या जागेवर कॉटवर येऊन बसते. आणि त्यानंतर आता तारा तिथे येते. तारा म्हणते काय झालंय वहिनीला? तर तेवढ्यात सावली म्हणते की काय माहिती, कालपासून त्यांना असंच होतंय. तारा म्हणते तुला कोणी विचारलंय का? सावली म्हणते की अहो तुम्ही बघताय ना त्या काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आता तारा म्हणते की तुला जर विचारलं नाही तर मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस तू सावली.
ऐश्वर्या म्हणते की काय ग, झालं असेल काहीतरी, खाण्यात गेलं असेल. आणि लगेच आता सावली म्हणते नाही, मला ना वेगळीच शंका वाटते. आणि लगेच आता सावली म्हणते की वहिनी मला काय वाटतं, तुम्ही गरोदरपणाची तपासणी करून घ्यायला हवी. ते ऐकताच अमृता सावलीकडे बघते आणि ते ऐकताच आता अमृता घाबरते. अमृता म्हणते नाही नाही, प्रेग्नन्सी ही नाव जरी ऐकलं तरी माझ्या अंगावरती काटा येतो सावली. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते काय ग सावली, माहिती आहे का, तू अमृता वहिनीला प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगते आणि तू काय डॉक्टर आहे का, तेव्हा तू शांत बस, काहीही बोलू नकोस. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की माफ करा, पण मला असं वाटतं की आपण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं. आणि लगेच आता ऐश्वर्याला तिलोत्तमा बरोबरचे बोलणे आठवते. ऐश्वर्या म्हटलेली असते की मला खूप दिवसापासून वाटतंय की मेंढळ्यांच्या घरात म्हणजे आपल्या घरात पाळणा हलावा, पण मला ना कुणाला फोर्स करायचा नाही आणि त्रास नाही द्यायचा. आणि तिलोत्तमा म्हणते की तू जरी तुझी इच्छा झाली तर मला सांग, कारण तू माझी लाडकी सून आहेस. ते सगळं आता आठवून आता पोट करत ऐश्वर्या म्हणते की तू जरा शांत बसतेस का. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की आम्ही बघू काय करायचं ते, निर्णय घेणारी तू कोण आहेस ग. आणि लगेच आता सावली म्हणते की आपल्यातल्या कुणालाच अनुभव नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगते. तारा म्हणते की अनुभव नाही म्हणजे माझ्या फ्रेंडसोबत सुद्धा असंच झालं होतं. आणि लगेच आता तारा म्हणते की तेव्हा तिने टेस्ट केली होती तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आणि लगेच आता ऐश्वर्या डचकते. ऐश्वर्या ताबडतोब आता माघारी फिरते आणि म्हणते मी आलेच. इकडे आता तारा म्हणते की अमृता वहिनी, तुमच्यासाठी जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर चांगलंच आहे ना. आणि आता तारा सुद्धा निघून जाते तर सावलीचा हात अमृता आपल्या हातात घेते. सावली म्हणते की वहिनी मी तुमच्या सोबत आहे. थाय थाय पाय आपटे तिकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करू लागते. आणि इकडे आता पटकन आता ऐश्वर्या ग्लासमध्ये पाणी घेते आणि म्हणते की ऐश्वर्या, अगं या घरात पाळणा हलू नये म्हणून आजपर्यंत तू खूप मेहनत घेतली, ती मेहनत अशी वाया जाऊ द्यायची नाही. आणि कुलदैवतेचं दर्शन झालं नाही म्हणून सारंग आणि त्या मूर्ख मुलीमध्ये अंतर सुद्धा ठेवायला तूच सांगितलं. आणि ह्या मूर्ख ताराला करिअरचं काहीतरी सांगून सोहमपासून लांब राहायला सांगितलं. मी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित मॅनिप्युलेट केल्या आणि शेवटी या मूर्ख मुलीने माती खाल्लीच. बिंडोपणा करायची काय गरज होती असे आता ऐश्वर्या तिच्या मनाशी बोलते. आणि आता ऐश्वर्या विचार करते की खरंच अमृता प्रेग्नंट असू शकते का. आणि नाही जर असं झालं तर ती तिलोत्तमाची फेवरेट होईल आणि माझ्या या घरामधली सत्ता लगेच कमी होईल असे ऐश्वर्या विचार करते. आणि हे मी नाही होऊ देऊ शकत असे ऐश्वर्या बोलते. या घरावर फक्त माझी आणि माझीच सत्ता राहणार असे ऐश्वर्या बोलते. आणि तेवढ्यात आता तारा तिथे येते. ऐश्वर्या टेन्शनमध्ये असलेली बघतच आता तारा म्हणते की वहिनी तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का दिसतात. आता ताराला बघून ऐश्वर्या अजूनच घाबरते. इकडे आता सावलीचा हात आपल्या हातात धरत अमृता म्हणते की सावली, प्रेग्नन्सी टेस्टचं नाव जरी काढलं ना खरंच मला खूप त्रास होतो. खाली बसत आता सावली म्हणते की वहिनी तुम्ही एवढं का घाबरता. तर अमृता म्हणते की कारण मला भीती वाटते खूप सावली. आणि लगेच आता अमृता म्हणते की सुरुवातीला जर असं काहीतरी झालं तर मी आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात टेस्ट करायला जायचे. आणि आता तिलोत्तमा चा विचार करत अमृता म्हणते की जर यावेळेस टेस्ट पॉझिटिव्ह आली तर सगळ्यांना आनंद होणार घरात आणि मुख्य म्हणजे आईलाच सगळ्यात जास्त आनंद होणार. पण जर ती टेस्ट निगेटिव्ह आली तर माझ्या सगळ्या स्वप्नांची राख होईल सावली, असे आता अमृता सावलीला बोलून दाखवते. आणि टेस्ट करून जातानाची नजर आणि टेस्ट करून आल्यानंतरची नजर मला चांगली कळते असे अमृता सावलीला बोलते. आणि तो विचार मनात आणून आता अमृता म्हणते की सावली प्लीज मला टेस्ट करायची नाहीये. आणि आता लगेच अमृता म्हणते माझं दुःख मी कुणाला सांगू सुद्धा शकत नाही. आता तारा इकडे ऐश्वर्याच्या जवळ येते. ऐश्वर्या म्हणते की अगं दुःख कसलं, ही अमृता वहिनी आहे ना, दर महिन्यात टेस्ट करते आणि टेस्ट निगेटिव्ह आली ना तर मग सगळा काही ड्रामा करत बसते. तिचं हे दर महिन्याचंच झालंय आता. ऐश्वर्या म्हणते की फक्त मुलमुल करायचं राहायचं, बाईच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं नसतं का गं तारा. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते मी बघ मी कशी राहते ते. आणि लगेच आता ऐश्वर्या ताराला म्हणते की तारा तुझ्यावर सुद्धा असा प्रेशर येईल बरं का, पण स्वतःच्या इच्छा मारून दुसऱ्यासाठी असं जगायचं नाही, कळलं का तुला तारा, अशी ऐश्वर्या ताराला सांगते. आणि इकडे आता अमृता सावलीला सांगत असते की दरवेळी टेस्ट करायला जाताना मी सगळ्यांचा अपेक्षाभंग माझ्याकडून होत होता आणि परत सुद्धा तेच होणार. मी त्या बाळाला माझ्या मांडीवर खेळावं असं मला वाटतं. आणि लगेच आता अमृता म्हणते की देवाने मला मातृत्वापासून वंचित ठेवलं हे काय त्यालाच माहिती आहे सावली. आणि आता अमृता म्हणते की माझ्यासारख्या या जगात कित्येक बायका असेल ज्यांना मूल होत नाही आणि त्यांना सुद्धा माझं एवढंच दुःख होत असेल ना सावली, असे आता अमृता सांगते. आता सावली म्हणते की हे बघा अमृता वहिनी, मी तुमचं दुःख समजू शकते आणि हे फक्त तुमचंच दुःख नाही तर जगातल्या प्रत्येक बायकांचं तेच दुःख आहे ज्यांना मूल होत नाही. पण याचा अर्थ मातृत्व
संपत नाहीये असं आता सावली अमृताला सांगते. आणि केवळ यावरून त्या स्त्रीचं कर्तृत्व काहीच नाही असे सिद्ध होत नाही. तेव्हा अमृता वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत असे आता सावली अमृताला समजावते. आणि आपला विठोराया सुद्धा तुमच्या सोबत आहे असे म्हणत आता सावली ही अमृताला म्हणते की येते मी आता, आणि जे काही निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या अमृता वहिनी. इकडे आता एकटकच सोहम विचार करत बसलेला असतो. आणि तेवढ्यात आता बबलू तिथे येतो आणि सोहमकडे बघत म्हणतो की ए सोहम, अरे कुठे हरवलास तू? तुझ्याकडे बघून असं वाटतं की कुणीच लव्ह मॅरेज करू नये. कुठे गेला अगोदरचा सोहम? तर सोहम म्हणतो अगोदरचा सोहम हरवलाय आता सोहम म्हणतो की या सगळ्याचं कारण तारा आहे. माझं तारासोबत लग्न झालं पण मी ज्या मुलीवरती प्रेम करतो ना ती मला तारामध्ये सापडतच नाही. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या तारा बोलत बोलत पायऱ्या उतरत खाली येतात. सोहम त्यांना बघतो. आता पटकन सोहम ताराला म्हणतो की आज काय प्लान? तारा आता सोहम समोर येते आणि म्हणते की काय प्लान म्हणजे? सोहम म्हणतो की नाही आज तू ना ऐश्वर्या वहिनी सोबत आहे. तेव्हा ऐश्वर्या वहिनी प्लानशिवाय कधी जगतच नाही म्हणून म्हटलो. आता ऐश्वर्या म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का आमचा? सोहम म्हणतो की आत्ता काही प्रॉब्लेम नाही, पण जर काही वाईट घडलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, मला एवढं लक्षात ठेवा. आणि आता ऐश्वर्या म्हणते की प्रत्येक वेळेस तारा माझ्यासोबत आहे म्हणून प्लान बनत नसतो, आणि मी ना ताराला काही गोष्टी शिकवत होते असे ऐश्वर्या बोलते. आणि आता सोहम म्हणतो की तू तिला शिकू शकतेस? तर ऐश्वर्या म्हणते ऑफकोर्स ती आता मेंदळ्यांची सून आहे, तेव्हा मी तिला सांगितलं तू बिझनेसमध्ये लक्ष दे, ऑफिसमध्ये लक्ष दे. आणि आता ऐश्वर्या म्हणते तिचं आयुष्य मला चूल आणि मूल यामध्ये वेस्ट होऊ द्यायचं नाही, आणि तसंही तिचं गाण्याचं करिअर सुरू आहे तेव्हा बाकीच्या गोष्टीसुद्धा होऊ देत असे म्हणत ऐश्वर्या तारालाच तिथून येण्यासाठी बोलते. आणि इकडे आता सावली ही पटकन तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येते. तिलोत्तमा आता लॅपटॉपवर काम करत असते, तर सावली पटकन आता तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा मॅडम, अहो मी अमृता वहिनीला एकदमच थकल्यासारखं बघितलंय. तिलोत्तमा मॅडम, अहो अमृता वहिनी ना त्यांना मळमळ होती, चक्कर आल्यासारखं होतंय आणि उलट्यासुद्धा होतात. ते ऐकताच आता पटकन तिलोत्तमा सावलीकडे बघते. तर सावली म्हणते की तुम्ही एकदा त्यांना बघता का? पटकन तिलोत्तमा म्हणते चल. सगळं काही बाजूला ठेवून पटकन आता लिफ्टमधून तिलोत्तमा आता अमृताच्या रूममध्ये येते. आणि त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्या आणि तारासुद्धा तिकडे निघालेल्या असतात. पटकन आता तिलोत्तमा अमृतासमोर येत म्हणते की काय झालं बाळा, असं चेहरा पाडून का बसलीस? आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अगं तुला जे काही होतंय ना ती सगळं लक्षणं गुड न्यूजची आहे. पटकन अमृता आता तिलोत्तमाचा हात धरते आणि अमृता म्हणते की पुन्हा जर पूर्वीसारखं घडलं तर त्याचीच मला भीती वाटते. आणि लगेच आता अमृताकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की नाही आता ना पूर्वीसारखं घडणार नाही, आता जे काही घडेल ना ते चांगलंच घडेल. आणि आता तुझा जो काळ होता तो भूतकाळात निघून गेला आणि आता विठोबा तुझ्या सोबत आहे असे आता तिलोत्तमाने अमृताला सांगितलेलं असतं. आणि लगेच आता अमृताकडे बघत तिलोत्तमा म्हणते की आता भविष्यात सगळं काही छान होणार आहे अमृता. आणि पटकन तिलोत्तमाने अमृताचा चेहरा आपल्या हातात घेतलेला असतो. तिलोत्तमा म्हणते की आपण ना डॉक्टरांना बोलवायला हवं. डॉक्टरांचं नाव घेताच अमृता पुन्हा एकदा घाबरते आणि तिलोत्तमाला मिठी मारत म्हणते की आई डॉक्टरही नको आणि टेस्टही नको. तिलोत्तमा म्हणते की अगं वेडाबाई एवढं का घाबरतेस? आणि अमृता म्हणते की जर आपल्या मनासारखं नाही घडलं तर मला खूप भीती वाटते. आणि लगेच आता अमृता म्हणते की मला नाही हे सगळं सहन करण्याची ताकद नाही आई. तिलोत्तमा आता पुन्हा अमृताला समजावते. आणि लगेच आता अमृता म्हणते की एकदम शांत हो आणि तुला डॉक्टर नको ना बोलवायला तर आपण डॉक्टर नाही बोलवणार. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की प्रॉमिस आपण डॉक्टर नाही बोलवणार आणि आता टेस्ट तर करून घ्यावीच लागेल असे तिलोत्तमा बोलते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुला जर डॉक्टर नको असेल तर घरच्या घरी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करूयात ना अमृता. तिलोत्तमा म्हणते की अगं नेमकं काय आहे ते आपल्याला शोधून काढायलाच हवं, आणि तुला हा जो काही त्रास होतो त्याचं कारण आनंदाची बातमी आहे का हे शोधून काढायला नको का अमृता असे तिलोत्तमा अमृताला समजावते. ऐश्वर्याचा आता मोठा जळफळाट होत असतो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी तुझी भीती समजू शकते, पण आपण जरी टेस्ट केली नाही तरी आपण हे थांबवू शकतो का नाही ना, तेव्हा आपल्याला हे कळायलाच हवं असा विश्वास तिलोत्तमा आता अमृताला देते. आता तिलोत्तमा पुन्हा अमृताचा हात धरते आणि म्हणते की आता काही जरी झालं तरी डोंट वरी, काही काळजी करू नकोस अमृता, तुझ्या पाठीमागे मी आहे आणि तुझ्या सोबत मी आहे. आणि लगेच आता प्रेमाने अमृताची समजूत घालून तिलोत्तमा अमृताला मिठी मारते. आणि त्यांचं ते दोघींचं प्रेम बघून आता होतो तो ऐश्वर्याचा जळफळाट. आणि त्यानंतर आता अमृता प्रेग्नन्सी टेस्ट करायला तयार झालेली असते. आणि आता तिलोत्तमा ही अमृताची घरी प्रेग्नन्सी किटवरती टेस्ट करणार असते आणि त्यासाठी आता तिलोत्तमाने टेस्ट किट सुद्धा आणलेली असते. आणि आता घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट किट आणण्यासाठी तयार होताच आता पटकन ऐश्वर्या म्हणते की मी प्रेग्नन्सी टेस्ट किट
किट घेऊन येते आणि आता ऐश्वर्याने मेडिकलमधून प्रेग्नन्सी टेस्ट किट मागवलेली असते आणि आता ऐश्वर्या ही प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन येताच आता ऐश्वर्या म्हणते की आपण ना टेस्ट करूयात। त्यानंतर आता ऐश्वर्याने प्रेग्नन्सी टेस्ट किट आणलेली असते आणि प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन येताच आता अमृताची युरिन सॅम्पल कलेक्ट केले जातात आणि ऐश्वर्या आता अमृताची युरिन टेस्ट करून प्रेग्नन्सी आहे का नाही ही चेक करते आणि त्या क्षणी आता अमृता ही प्रेग्नंट असल्याचे सत्य ऐश्वर्यासमोर येऊन सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो आणि आता अमृता तर प्रेग्नंट आहे। पण त्याच वेळेस आता इकडे तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या काय झालं, तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की मॉम टेस्ट निगेटिव्ह आली आणि ते ऐकताच आता अमृताला आणि तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता अमृताला खूप वाईट वाटलेलं असतं आणि लगेच आता अमृता म्हणते की आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना आणि पुन्हा आपल्या नशिबी काय आलं ते। तर आता पुन्हा लगेच तिलोत्तमाकडे बघत अमृता मोठमोठ्याने हाय मोकलून रडू लागते तर तिलोत्तमा पुन्हा आता अमृताला समजावू लागते आणि इकडे आता ऐश्वर्याने ती प्रेग्नन्सी टेस्ट किट आता त्या डस्टबिनच्या डब्यात टाकलेली असते आणि इकडे सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो आणि अमृता ही प्रेग्नंट नसल्याचे तिलोत्तमासमोर ऐश्वर्याने आणलेले असते आणि आता सगळ्यांचा मोठा हिरमोड झालेला असतो। पण इकडे आता ऐश्वर्याला झोप लागत नसते, ही अमृता प्रेग्नंट आहे, आत्ता आपण तात्पुरतं काम ढकलून पुढे नेलं पण नंतर सगळ्यांच्या समोर येणारच की अमृता प्रेग्नंट आहे म्हणून काहीही करून आता अमृताचं ॲबॉर्शन आपल्याला करायलाच हवं आणि आपल्याला ते करायला पाहिजे असा विचार आता ऐश्वर्याच्या मनात आलेला असतो। पण इकडे मात्र काही विठ्ठलाच्या मनात वेगळंच असतं। इकडे आता अमृताला त्रास होतही असतो पण मग प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह कशी आली असा विचार आता सावलीला पडतो आणि इकडे आता अमृताने ती टेस्ट किट तिथेच डस्टबिनच्या डब्यात टाकलेली असते। पटकन आता सावली ती टेस्ट किट घेते आणि सारंगकडे येते आणि सारंगला म्हणते की अमृता वहिनीची टेस्ट केली पण ती निगेटिव्ह कशी आली, हे सगळं लक्षणं तर प्रेग्नंट असल्याचे लक्षणं आहेत, तुम्ही जरा ही प्रेग्नन्सी टेस्ट किट चेक करून सांगता का। आणि सारंग ते बघताच आता सारंग समोर आलेले असते ते अमृताच्या प्रेग्नन्सीचे सत्य आणि सारंगला खूप आनंद होतो आणि लगेच आता सारंग म्हणतो की अगं सावली ही प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ते ऐकता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता अमृता रडत असते आणि इकडे आता ऐश्वर्याने खोटं सांगितलेलं असतं आणि पळतच आता सावली आणि सारंग हे तिलोत्तमाकडे येऊन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे सारंग आता तिलोत्तमाला कसा सांगतो आणि अमृता प्रेग्नंट असल्याचे सत्य आता सावलीमुळे आता तिलोत्तमासमोर येऊन आता अमृता प्रेग्नंट असल्याचे सत्य तिलोत्तमा ला समजताच आता काय होणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।